नमस्कार, मी शुभांगी गुले माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच शुभांगीज किचनमध्ये आपले स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला पाचक असं पेय दाखवणार आहे आणि ते पाचक आहे, पित्तनाशक आहे आणि आपल्या शरीराला चांगले असे आरोग्यदायी आहे। तर ते म्हणजे कोकमची सोलकढी म्हणजेच आमसुलाची सोलकढी दाखवणार आहे। तर आपण आता त्याच्यासाठी साहित्य बघून घेऊ काय काय लागतं ते। तर हे ओलं नारळ घेतलेलं आहे मी, एक त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। हे कोकम घेतलेले आहे, 10-12 कोकम आहे। हे असे सुके घेतलेले आहे मी, सुके आहे ते। तर तुम्ही याच्याऐवजी कोकम सिरप सुद्धा वापरू शकता, परंतु हे कोकम घेतलेले आहे तर आपण ते आधी भिजत घालणार आहोत। तर हे बघा, मी भिजून ठेवले होते 30 मिनिट, ते गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे, म्हणजे छान त्यातलं अर्क निघतो। आता आणि आपण त्या सोलकढीमध्ये जे साहित्य वापरणार आहोत ते बघून घेऊ। लसूण घेतलेला आहे 4-5 पाकड्या, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे थोडासा। तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ किंवा साखर वापरू शकता। 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता थोडासा, एक कोथिंबीर आहे, जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा, आणि कलरसाठी थोडं बीट घेतलेलं आहे मी, म्हणजे आपल्या सोलकढीला छान कलर येईल। आणि चवीपुरतं मीठ, आपलं कोकम आधीच मिठामध्ये भिजवलेलं असतं ते, तर त्यामध्ये मीठ असतं म्हणून मी थोडंसं चवीपुरती घेतलेलं आहे। तर आता आपण सोलकढीची तयारी करू। आधी खोबरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ आणि हे साहित्यसुद्धा त्यामध्ये टाकू। फक्त कोथिंबीर सोडायची आहे आणि गूळ टाकायचा आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे। हे आपण आता पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। हे बघा, हे मिश्रण वाटून झालेलं आहे माझं। मी आता ते पांढऱ्या कापडातून त्याचं दूध काढून घेणार आहे। बघा, बीटामुळे कसा छान कलर आलेला आहे त्याला। आणि परत आपल्याला हे मिक्सरमधला परत लावायचं आहे आणि थोडं पाणी टाकून फिरून घ्यायचं आहे, म्हणजे हे घट्ट दूध आहे आधी पहिल्यांदाच काढलेलं नारळाचं, परत आपण दुसऱ्यांदा फिरून घेणार आहोत। हे बघा, आता परत आपण दुसऱ्यांदा मिक्सरमध्ये हे नारळ आणि आपलं साहित्य होतं ते सर्व वाटून घेतलेलं आहे, ते परत आपण गाळून घेणार आहोत त्यातलं दूध। किंवा तुमच्याकडे चाळणी असेल तर चाळणीने गाळून घ्यायचं आहे, किंवा मग कापडाने, तरी सगळ्यांकडे असतोच कापड। तर हे आपलं दूध तयार झालेलं आहे, त्यामध्ये आता हे भिजवलेले कोकम होते त्याचं आपण पाणी टाकणार आहोत। हे बघा, खोबऱ्यामध्ये 2 वेळा पाणी टाकून मी ते कपड्याने गाळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली ही सोलकढी तयार झालेली आहे। यामध्ये आपण आता हिरवीगार कोथिंबीर टाकणार आहोत आणि तुम्ही अशीच ही जेवताना पाचक अशी ही कोकमची सोलकढी पिऊ शकता। तयार झाली आहे आपली कोकमची सोलकढी।